कारखान्याला म्हणजे जेमतेम किती वर्ष झाली? या कारखान्याला माझ्या आजोबांपासून हा कारखाना आहे। या कारखान्याला जवळजवळ 100 वर्ष झालेली आहेत। 100 वर्ष? आजोबांनंतर आमचे काका करत होते, त्याच्यानंतर छोटे काका करायला लागले आणि त्यानंतर आता मी करतोय। तुम्ही आता नॉर्मली एक दगडूशेठ बघितलं असं गोल्डन कलरमध्ये आणि सगळे असं म्हणजे सोन्या बिन्यानी बनलेला, पण हा जरा मला युनिक वाटला। तुम्ही बघू शकता तर कसं काय मित्रांनो, आय होप तुम्ही सगळे मजेत असाल। मजेत असलंच पाहिजे, कारण की तुम्ही आपला ब्लॉग बघतो म्हणजेच नित्यारंग या चॅनलमध्ये तुम्ही आता नवीन आहेत तर आताच लाईक करून ठेवा, आता सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत स्वामी गणेश कला केंद्र या कारखान्यामध्ये आलेलो आहोत मित्रांनो। आणि इकडचा कारखाना म्हणजे थोडा युनिक असणार आहे, कारण की मित्रांनो हा कारखाना खूप जुना आहे, म्हणजे खूप जुना आहे। आता मला थोडीफार इन्फॉर्मेशन होती, तर आपण आता काय करणार, आता त्या कारखान्यामध्ये जाणार आहोत मस्तपैकी। तिकडे सचिन दादा आहे, सचिन दादा करून एक आहे, तर त्याला आपण मुलाखत घेऊ त्याची आणि नंतर मग थोडासा गणपती एक्सप्लोर करू आणि तुम्हाला मस्तपैकी थोडी इन्फॉर्मेशन देऊ, प्राईस पण सांगू तुम्हाला। तर मित्रांनो, व्लॉगमध्ये नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तर बघत राहा। तर मित्रांनो, आता आपला सचिन दादा आपल्याला जरा मूर्त्यांबद्दल जरा एक्सप्लेन करणार। तर दादा तुमचं पूर्ण नाव सांगा जरा। माझं नाव सचिन श्रीधर गानू। अच्छा, तर चौकचा ॲड्रेस आहे आपला। हां, तर तुम्ही तुमचा या कारखान्याला म्हणजे जेमतेम किती वर्ष झाली? या कारखान्याला माझ्या आजोबांपासून हा कारखाना आहे। या कारखान्याला जवळजवळ 100 वर्ष झालेली आहेत। 100 वर्ष? आजोबांनंतर आमचे काका करत होते, त्याच्यानंतर छोटे काका करायला लागले आणि त्यानंतर आता मी करतोय। म्हणजे पिढ्यानपिढीपासून तुमचा कारखाना आहे हा? पिढ्यानपिढ्यांचा हा चालू असलेला कारखाना आहे। तर तुम्ही जरा आम्हाला गणपतीबद्दल जरा माहिती द्या, म्हणजे तुमच्या स्पेशल मूर्ती वगैरे सांगा जरा। आपण या कारखान्यामध्ये 1 फुटापासून किंवा अर्धा फुटापासून म्हणायला पण हरकत नाही, अर्धा फुटापासून ते 5 ते 6 फुटापर्यंतच्या मूर्त्या बनवतो। अच्छा, पैकी ज्या मूर्त्या आहेत ह्या कस्टमाइज केल्या जातात। ज्या कस्टमरला ज्या कलरमध्ये मूर्ती हव्यात त्यानुसार आपण पेंटिंग करत असतो। बऱ्याच वेळा आपण पाहतो की जी दुकानं लागतात गणपतींची, तिथे ऑलरेडी रंगवलेल्या मूर्ती येत असतात आणि त्यानुसार कस्टमरला चॉईस करावं लागतं। पण आपण या ठिकाणी ज्या मूर्त्या देतो, अगदी छोट्या मूर्त्यांपासून ते मोठ्या मूर्त्यांपर्यंत, त्या सर्व कस्टमाइज असतात। त्या कस्टमरच्या चॉईसनी कलर केले जातात। अच्छा, तर दादा मला जरा ही मूर्ती जरा आकर्षक वाटते, तर या मूर्तीबद्दल तू काय बोलणार तू? ही मूर्ती वेलवेट कलरमध्ये केलेली आहे आणि जशी कस्टमरची डिमांड आहे त्यानुसार त्याच्यामध्ये काम केलेलं आहे। ज्या विशेष करून वेलवेट कलर जे असतात त्याचा या ठिकाणी वापर केला जातो। आणि नाही, याची जेमतेम माझी प्राइस किती असेल? ही मूर्ती 4800 रुपयाला। 4000? किती फूट आहे? 2.5 फूट? 2.5 फुटामधली ही मूर्ती आहे। अच्छा, आणि म्हणजे तुम्ही मूर्ती इथंच बनवता की तुम्ही कुठनं एक्सपोर्ट करता मूर्ती? काही मूर्त्या ज्या आहेत त्या आम्ही कोऱ्या मूर्त्या हमरापूर आणि जोहे विभागात आपलं तर फेमस कोऱ्या मूर्ती आणतो आम्ही, त्या कच्च्या मूर्ती द्या। हा, कच्च्या मूर्ती आणतो आणि त्यांचं कलर काम इथे केलं जातं। काय रेडी पूर्ण? हे रेडी आहे पूर्ण। अच्छा, त्याला फेटा बांधायचा बाकी आहे। अच्छा, म्हणजे अजून आता कामवर बाकी आहे मेन। तर बोला, या मूर्त्या ज्या आहेत ह्या विशाल शिंदे जे मूर्तिकार आहेत त्यांना कॉपी केलं जातं, बरेच जण त्यांना फॉलो करतात, त्यापैकी मी पण आहे। आणि या मूर्त्या त्यानुसार पेंटिंग केल्या जातात आणि ह्याच्यामध्ये जे कलर वापरले जातात किंवा रंगसंगती जी वापरली जाते ती अतिशय सिंपल टाईपची असते,
सॉफ्ट शेडिंग म्हणता येईल त्याला. याला अशा ब्राह्मण प्रकारची रूपी असते. गणपती बोलू शकतो आपण. अशी देखणी दिसायला एक म्हणजे तुम्ही कलर कॉम्बिनेशन असा तुम्हाला असं लाईट कलर आवडतो वाटतं, म्हणजे आता तुम्ही स्वतः करता किंवा कस्टमरची डिमांड असते? आपण दोन्ही प्रकारचं कलर काम करत असतो. जे विशाल शिंदे टाईप त्यांचे जे मॉडेल असतात त्या टाईपचे जे मॉडेल असतात त्यांना विशेष करून लाईट कलरचा वापर केला जातो. तर आपल्या इकडे ज्या मूर्ती नेहमीप्रमाणे बनवल्या जातात त्याच्यामध्ये जनरली कस्टमर आहेत ते डार्क कलरची डिमांड करत असतात. म्हणून आपण पाहतोय की ते रेड कलर असेल, राणी कलर असेल, यांचं डिमांड जास्त आहे. तर ही जी मॉडेल आहे असं वाटतं ही जरा नवीन पॅटर्न आहे हा, कारण की हो सिंहासनावर बसलेला आहे, म्हणजे असं नॉर्मली नसतो. ही जरा नवीन पॅटर्न वाटते मला. बरोबर आहे. चौरंगावर बसलेली मूर्ती आहे ती. बऱ्याचशा मूर्ती सिंहासनावरच्या असतात पण चौरंगावर असल्यामुळे त्याचं जे चौरंग आहे ते लाकडी तुम्ही तर बघू type चं शकता केलेलं आहे. मित्रांनो. असं वाटतं की खाली असे लादी टाकलेली आहे, पण ही लादी नाही, यांची कला आहे. ही सेम अशी पेंटिंग आहे पूर्ण. तर बघू शकता तुम्ही अशी याची कला बाप्पाची. तर मित्रांनो या कारखान्यामध्ये मी सगळ्या मूर्त्या आतापर्यंत व्हिजिट केल्यात, पण मला आहे ना सगळ्यात युनिक म्हणजे सगळ्यात सुंदर दिसणारी मूर्ती आणि सगळ्यात क्यूट दिसणारी मूर्ती मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही बघू शकता ही मूर्ती अशी एवढी युनिक आहे की चहा पिणारा गणपती बाप्पा आणि असा एकदम बालरूपी गणपती बाप्पा तुम्ही बघू शकता. तर आपण या सचिन दादाला विचारू आपण या मूर्तीवर तुम्ही काय बोलणार. म्हणजे ही मूर्ती विशेष करून लहान मुलांच्या आवडीची मूर्ती आहे. हां ते दिसतं आम्हाला. लहान मुलं जसे कॉम्प्लेन वगैरे पित असतात तसं ह्या मूर्तीच्या हातामध्ये कप आहे आणि त्याच्यामध्ये कॉम्प्लेनच म्हणूया आपण, त्यात कॉम्प्लेन दिलेलं आहे बाप्पाला. तर बघू शकता मित्रांनो एवढी सुंदर अशी मूर्ती आहे, म्हणजे खूप असा आकर्षक करणारी मूर्ती आहे. आणि तुम्ही याची डोळ्याची आखणी पण बघू शकता, अशी एकदम बारीकीने एकदम काम केलेलं आहे. तर तुमची म्हणजे डिमांड होती कोणाची कस्टमरची की तुम्ही असंच बनवलं आहे? ह्या मूर्त्या आम्ही ठेवत असतो अशा थोड्या अँटिक प्रकारातल्या म्हणता येतील त्याला, अशा मूर्त्या आम्ही ठेवत असतो आणि छोट्या मुलांना अगदी आवडते ही मूर्ती. मग त्यांची डिमांड असते बारीक पोराने असा होईल. आणि लहान मुलं आपल्या पालकांना म्हणजे आपल्या आईबाबांना सांगतात की आपल्याला अशा प्रकारची मूर्ती हवी आणि त्यांची विशेष मागणी असते. मग तुम्ही दरवर्षीमध्ये अशी एक युनिक मूर्ती कितीतरी ठेवता तुम्ही? 2 ते 3 प्रकारच्या मूर्ती आपण याच्यामध्ये ठेवत असतो. अच्छा. एक उंदीरवाली असेल किंवा अजून सिंहावरची अशा ज्या चित्रवाल्या मूर्ती असतात त्या देखील ठेवतो आपण. तुम्हाला एक विचारतो की तुमची आता बुकिंग कुठपर्यंत आले का? तुम्ही बुकिंग वगैरे बंद केले का काय? तुम्ही जरा सांगा. बुकिंग सुरू आहे आमची. जे नेहमीचे कस्टमर आहेत ते तर येतच असतात पण नवीन कस्टमर देखील नवीन येत आहेत. त्यामुळे कधी कधी असं पण होतं की जुने कस्टमर असतात त्यांना असं वाटतं की आपली मूर्ती तर नेहमीच असते यांच्याकडे. तर मी त्यांना नेहमी सांगत असतो की तुम्ही वेळेतच येऊन मूर्ती बुकिंग करत जा, जेणेकरून आम्हाला तुम्ही नेहमीचे कस्टमर आहात तुम्हाला मूर्ती आमच्याकडून देता आली पाहिजे. अच्छा. तर आपल्याला दादाने या वर्कशॉपबद्दल खूप आपल्याला इन्फॉर्मेशन दिले, तर दादा त्यासाठी आपल्याला थँक्यू. धन्यवाद. तर मित्रांनो मी आता कारखान्याच्या दुसऱ्या साईडला आलं आहे. तिथं एक अशी मोठी मूर्ती आहे, मी तुम्हाला दाखवतो. एकदम सुरेख आणि दिसणारी एकदम सुंदर. तर आपल्याला एक दादा आपल्याला एक्सप्लेन करणार आहे, तर मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आपल्याला आदित्य भाई भेटलेला आहे. तर आदित्य आपल्याला या मूर्तीबद्दल थोडासा एक्सप्लेनेशन देणार आहे. तर काय बोलशील या मूर्तीबद्दल? ही दगडूशेठ हलवाई यांची मूर्ती आहे.
जोरात ती जोरात. दगडूशेठ हलवाईची मूर्ती आहे. हां ती इथं आमची इथं आणलेली म्हणजे तशी 5 फुटाची मूर्ती आहे. हां. ते काय पेंटमध्ये करतात, पण आम्ही ती नवीन विनोद काय तर पाहिजे म्हणून कापडमध्ये तिला केलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही तर बघू शकता, यांनी आदित्य भाईने आपल्याला जसं एक्सप्लेन केलं आहे की म्हणजे नॉर्मली आपला दगडूशेठ असतो ना, तो म्हणजे तुम्ही आता नॉर्मली दगडूशेठ बघितलं असं गोल्डन कलरमध्ये आणि सगळे असं म्हणजे सोन्या बिन्यानी भरलेला, पण हा जरा मला युनिक वाटला. तुम्ही बघू शकता याचा कलरिंग वगैरे असं एकदम म्हणजे सगळ्यात युनिक आहे. आणि याचं बघू शकता तुम्ही असं कापडी काम केलेलं आहे. आता म्हणजे सगळ्यात जास्त ट्रेंडिंगला त्यांनी हेच केलं आणि यांनी मला इन्फॉर्मेशन दिली ती की यांचा सगळा असा युनिकपणा म्हणजे सगळ्यांची युनिक हा करतात गणपती. तर बघू शकता तुम्ही आता सगळं नक्षीकाम वगैरे. तर मित्रांनो हा होता आजचा आपला ब्लॉग. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली का नाही मला कमेंट करून नक्की सांगा आणि गणपती बाप्पा मोरया एक कमेंट करायला विसरू नका. तर असे कंटेंट आता आपण रोज आणत जाऊ. तर आपला आता अमरापूरचा ब्लॉग झाला. आता आपण आलो चौक फाट्यामध्ये. चौक फाटा म्हणजे आपण दान फाट्यापासून जेमतेम 5-6 किलोमीटर अंतरावर असं चौक फाटा. तर तुम्ही हे कारखान्याचं मी सगळं इन्फॉर्मेशन देत राहील. आता पाऊस पण खूप पडतं आहे, मी ते पावसामध्ये शूट करत आहे. तर मित्रांनो तर लाईक नसेल तर केलं तर आता लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. तर बाय बाय.